नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात तुम्ही बघत असाल जी काही असे भोंदूबाबासारखे प्रकरणं किंवा बलात्काराचे प्रकरणं, कुठंतरी खुनाचा प्रकरण, असे बरेचसे प्रकार हे उघड पडतात आणि त्यानंतर बऱ्याचशा तुम्ही आत्तापर्यंतच्या ज्या गोष्टी बघितल्या असतील त्याचं पुढं काय झालं आहे याचासुद्धा आता विचार करण्याची वेळ आली. कारण कोणत्याही घटनेशी संबंधित जवळपास हे राजकीय नेते आले की त्या प्रकरणाचं आत्तापर्यंत काय झालं हे आपण बघितलेलं आहे. आता या नाशिकच्या भोंदूबाबाच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या त्यांच्यासोबत होत्या. त्यांची पाद्यपूजा करणं असेल, त्यांच्या पाया पडणं असेल, लोटांगण त्यांच्यासमोर घेणं असेल किंवा त्यांना केक भरावता असेल, हे सगळे प्रकार तुम्ही बघितलेले आहेत. त्यानंतर त्या माध्यमांशी राजीनामा दिल्याच्यानंतर ज्यांनी हे व्हिडिओ प्रसारित केले, ज्यांनी हे फोटो प्रसारित केले, त्यांच्यावर मी कायद्यान्वये गुन्हे दाखल करील, त्यांना नोटीस पाठवीन, असं वगैरे वगैरे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. आता यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा आहे आणि तो योगायोगाचा आहे. बघा कसा योगायोग येतो. चाकणकर बाईंचं बोटसुद्धा कापलेलं आणि त्याच्यावर काय ते मलमपट्टी चिकटपट्टी लावलेली, आणि दुसरे सुनील तटकरे त्यांच्यासुद्धा बोटाला चिकटपट्टी, याचेसुद्धा फोटो बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाले, तुम्ही बघितले. मग ही या महाराजासोबत, ह्या भोंदूबाबासोबत यांनी कोणती अशी आघोरी क्रिया केली होती का काय, असे सुद्धा त्यांच्यावर आरोप झाले. हा प्रश्न विधानसभेमध्ये सुद्धा गाजला या नाशिकच्या भोंदूबाबाचा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पत्रकारांना बोलताना, हा जो काही प्रकार आहे हा सर्व मीच उघडकीस आणलेला आहे, म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून, आणि यावर आता पोलीस तपास करीत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नये. राजकारण करायला काय समाजातली जनता येत नाही. राजकारण करण्यासाठी तुम्हीच राजकारणी आहात, तुमचेच विरोधक आहेत, तुम्हीच सत्ताधारी आहात आणि तुमच्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. मात्र यासाठी तुम्हीसुद्धा समाजाचा विचार करणं गरजेचं आहे. आता या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर बाई यांनी राजीनामा दिला. आता राजीनामा दिल्याच्या नंतर त्यांच्या एका कार्यकर्त्यानं ते बोटावून जे सुरू होतं का चिकटपट्टी लावल्याचं, त्याच्याहून त्यानं सांगितलं की चाकणकर बाई आमच्या गणपतीच्या आरतीला आल्या होत्या आणि आरतीला आल्याच्या नंतर गाडीतून उतरताना त्यांच्या बोटाला तो मार लागलेला आहे. त्यानंतर पेपर नॅपकिन लावून त्यांनी गणपतीची आरतीसुद्धा केली आणि त्याचेच जे काही व्हिडिओ आहेत इंस्टाग्रामवरले म्हणा, फेसबुकवरले म्हणा, तेच काढून हे व्हायरल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं त्यांच्या समर्थकानं सांगितलं. म्हणजे अशा प्रकरणानं हे समर्थक बी असे उभे राहतात. तुम्ही बरेचसे या अगोदरचे प्रकरणं पहा, समर्थक असे रेडीच असतात, कारण ते लाभधारक असतात. त्यानंतर दुसऱ्या बोटाला लागणारे सुनील तटकरे साहेब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, याच्या बोटाचं चांगलंच व्हायरल झालं होतं बोट. याच्या बोटाला नेमकं लागलं आहे काय का काय झालं तर काय नाही, तर त्याच्यावर त्याहीनंसुद्धा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर सांगितलं की मी गाडीत बसत असताना किंवा गाडीतून उतरत असताना बाजूच्यानं दरवाजा लावला आणि मग माझ्या बोटाला दुखापत झाली आणि मग मी दवाखान्यात गेलो आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर मग त्याला टाकेसुद्धा पडले. आता यामध्ये महत्त्वाचा विचार करण्याजोगा प्रश्न असा आहे की या दोघांनाही योगायोग कसा बघा की बोटाचं कारण एकच सांगण्यात आलं आहे, ते पण गाडीचं. म्हणजे हे किती मोठा योगायोग आहे, कारण हे दोघं एकाच पक्षाचे आहेत. पुन्हा त्या चाकणकर बाईची सारवासारव हेच सुनील तटकरे अगोदर करत होते, शेवटी त्यांना राजीनामा द्यावाच लागला. मग आता हे जे काही बोटाचं प्रकरण आहे याची सारवासारव करण्यासाठी दोघांनी गाडीचंच कारण कसं सांगितलं आहे, म्हणजे नेमकं याच्यात आहे काय, याचीसुद्धा आता चौकशी ही भोंदूबाबाची सगळी होणार आहे. मग यामध्ये ही चौकशीसुद्धा निष्पक्षपणे व्हायला पाहिजे असं सर्व समाजातल्या लोकांना वाटायलं आहे. कारण यामध्ये सगळे राजकारणी आहेत, कोणी अधिकारी आहेत, उद्योगपती आहेत, आणि जर याचीसुद्धा अशी सारवासारव झाली तर असे कित्येक भोंदूबाबा भविष्यात निर्माण होतील. जर यामध्ये जे लोक असतील यांना जर सजा झाली नाही, यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, नेमकं प्रकरण काय आहे हे जर समजलं नाही, तर एवढे मोठे अजितदादा गेले त्या प्रकरणाचं सुद्धा असंच चालू आहे. त्या अमोल मिटकरींनी काल आंदोलन केलं तिथं की यावर चर्चा घडवा, नेमकं प्रकरण काय आहे हे कळू द्या. मात्र नुसती सारवासारव, या सारवासारवीमध्ये मग जनतासुद्धा विचार करीत आहे की ही सारवासारवी कव्हर करायची, याची निष्पक्षपणे चौकशी होणं गरजेचं आहे. आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचं काम खूप चांगलं आहे, तुम्ही हुशार आहात, त्यामुळे तुम्ही
राजकारण बाजूला ठेवून या गोष्टींचा असा निपटारा करणं गरजेचं आहे, याची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण तुमच्यावर जनतेचा विश्वास आहे. तुम्ही देवाभाऊ आहात, लाडक्या बहिणींचे भाऊ आहात आणि त्याच लाडक्या बहिणीसोबत असे कित्येक प्रकारे घडलेले आहेत. भोंदूबाबाच्या आता तक्रारी देण्यासाठी सुद्धा बऱ्याच महिला समोर येत आहेत असं तुम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे याची निष्पक्षपणे चौकशी करा. धन्यवाद.